नमस्कार. 28 जानेवारी रोजी अजितदादा यांच्या विमानाने अपघात झाले आणि त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर एक वार्ता पसरली की विमान अपघातामध्ये अजितदादा नाही राहिले. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा प्रत्येक मनामध्ये या ठिकाणी दुःख झालं. आणि मी मराठवाड्याचा बालाजी सूर्यवंशी आहे, नांदेड जिल्ह्याचा. मलाही ते दुःख झालं. मी कधी अजितदादांना या ठिकाणी प्रत्यक्षात भेटलो नव्हतो. अजितदादांना वेगवेगळ्या सभेच्या माध्यमातून किंवा नांदेडला येताना जाताना एअरपोर्टवर किंवा त्यांचा ताफा जात असताना मी त्यांना पाहिलेलं आहे. परंतु मलाही या ठिकाणी आज 7वा दिवस आहे. मला एवढं दुःख मनामध्ये झालेलं आहे की त्या दिवशीपासून मला अक्षरशः करमत नाही. कारण याच्यापूर्वी अनेक जण माझे स्वकीय मरण पावले असतील, कोणी माझ्या जवळचे आप्तेष्ट गेलेत, पण मला एवढं दुःख खरोखर मी सांगतो की याच्यापूर्वी कधी झालं नव्हतं. कारण अजितदादा ज्या विमानाने गेले त्या विमानाचा पायलट बदलला गेला. त्या विमानाची कंपनीचे जे कोणी असतील ते सांगत आहेत की या विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड नव्हता. अजितदादांच्या विमानाचा त्या ठिकाणी हायवेमध्ये स्फोट झाला. स्थानिकांनी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी ह्या सांगितलं. विमान त्या ठिकाणी ट्रॅकवर लँड होत असताना फार अतिशय जास्त वेगाने त्या ठिकाणी आलं, त्याचा अपघात झाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक सांगत आहेत की त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं धुकं नव्हतं. म्हणजे धोका असण्याची बातमी का पसरण्यात येत आहे. विमानामध्ये प्रवासी 6 होते, त्या ठिकाणी 5 जणांची डेड बॉडी सापडली. अजितदादाच्या हातात असलेले फाईल, लोकांचे निवेदन, लोकांची कामे जे सतत अजितदादांच्या सोबत असतात, एवढा मोठा स्फोट झाला, एवढा मोठा जाळ झाला, त्या ठिकाणी एकही कागद जळाला नाही. हे सर्व बाबी या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये संशय तयार करत आहेत आणि हा संशय या ठिकाणी दुःखाचे प्रमाण वाढवत आहे की हा घातपात का झाला, हा घातपात का केला. अजितदादा जे लहान लेकरापासून एवढं प्रेम करत होते, लहान लहान बाळांवर आम्ही पाहतो की जेव्हा अजितदादाचा ताफा त्या ठिकाणी रस्त्याने जात असेल, एखादा छोटासा मूल फूल घेऊन थांबला असेल तर अजितदादा ताफा थांबून त्या मुलाला भेटत होते, गळा भेट घेत होते, त्याला आलिंगन देत होते. म्हणजे किती एक जिव्हाळा त्या ठिकाणी दिसत होता की हा माझा नागरिक आहे भविष्याचा, याच्यासाठी मी काम करत आहे. ही भावना त्या ठिकाणी उत्कटपणे दिसून येत होती. एखाद्या युवक कुठल्या तरी कारणाने सभा चालू असताना आवाज दिल्याच्या नंतर अजितदादा त्याला खडसावत होते, रागवत होते. मला तर असं वाटतं की त्या युवकाला वाटतं की दादाने मला रागवलं पाहिजे, ही माझ्यासाठी एक जन्माची शिदोरी आहे, माझ्यासाठी काहीतरी देण आहे किंवा एखादी थाप आहे. अजितदादा त्या युवकाला रागवत होते, त्याचं म्हणणं ऐकून घेत होते आणि मध्येच मिश्किल स्वभावामध्ये काहीतरी म्हणत होते. पूर्ण त्या ठिकाणी असलेले सभास्थळी लोक हसत होते आणि परत त्या युवकाला त्याच्या शंकेचं निरसन किंवा त्याची जी काही अडचण आहे त्याचं त्या ठिकाणी उत्तर देत होते आणि ते सोडवत देखील होते. ज्येष्ठ असतील, ज्येष्ठांना यांच्यासाठी मी प्रत्येक मिनिट काम केलं पाहिजे. या जे महिला आहेत, भगिनी आहेत, जे शिक्षण शिकणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे देशाचं भविष्य आहे. यांच्यासाठी मी सत्तेवर आहे आणि प्रत्येक मिनिट यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या बोलण्यातून आम्ही सतत पाहिलेली आहे आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आम्ही मराठवाड्यातील नागरिक एवढे दुःखी आहोत. खरं मी सांगतो की या ठिकाणी बारामतीमध्ये असणारा प्रत्येक नागरिक कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पक्षाचा असो, संघटनेचा असो, ते दुःख कसं सहन करीत असतील हे आम्ही या ठिकाणी समजून घेत आहोत. कारण आज 7वा दिवस आहे. आजही देखील आमच्या मनामधून, आमच्या डोक्यामधून, आमच्या डोळ्यासमोरून अजितदादा जायला तयार नाहीत. या महाराष्ट्राचं एक लाडकं नेतृत्व, या देशाचा उमदा नेता आम्ही आज हिरावून घेतलेलो आहोत. या राजकीय दृष्ट्या या ठिकाणी कुणी हा अपघात केलेला आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहेत. अनेकांनी ते संशय बोलून दाखवलेले आहेत, अनेकांनी ते संशय ट्विट केलेले आहेत. अनेक चॅनेल्सच्या माध्यमातून, त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून देखील हे छापून येत आहे, अपघात आहे का घातपात आहे. परंतु याची चौकशी होईल की नाही, आजची देशाची परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिकाला शंका आहे. कारण जे संस्था आहेत या देशामधल्या, न्याय संस्थेपासून मी म्हणतोय की इतर अनेक संस्था, या ठिकाणी एका विशिष्ट वर्गाने त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा याच्यासाठी केलेला आहे की या देशामध्ये
आमची हुकुमशाही आहे आणि हे तुम्ही स्वीकारा, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी प्रत्येक संस्था या ठिकाणी हातात घेतलेल्या आहेत आणि होता होईल तेवढं प्रत्येक नागरिक कसा त्रस्त असेल याच्यासाठी ही एक वर्ग काम करत आहे. पण आम्हाला संशय आहे, सगळ्यांना संशय आहे, ही चौकशी निपक्षपातपणे होईल की नाही. हा विषय काही अवघड नाही. त्या प्लेन मध्ये असणारा ब्लॅक बॉक्स हे सर्व काही सांगून जाऊ शकतो. परंतु चौकशी होईल, ब्लॅक बॉक्सचे आलेले काही रिपोर्ट्स आम्हाला सांगतील, त्याच्यावर काही कारवाई होईल. कसल्याही प्रकारची या ठिकाणी लोकांना उमेद नाही. 6 प्रवासी होते, 5 मृतदेह सापडले, 1 मृतदेह सापडला नाही. फक्त देवाला, निसर्गाला, सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांनी आणि जे जे अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत त्यांची या निसर्गाला एकच विनंती आहे की जो 6वा मृतदेह सापडलेला नाही तो जिवंत असावा आणि तेच अजितदादा असावे आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अजितदादा पुन्हा आमच्या समोर प्रकट व्हावे ही या ठिकाणी मी निसर्गाला विनंती करतो. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं श्रद्धेची दिवाळी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साजरी होईल आणि त्या दिवसापासून प्रत्येक तो दिवस येणाऱ्या वर्षी दिवाळी म्हणून साजरा केला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बालाजी सूर्यवंशी नांदेडवरून बोलतो. अजितदादा तुम्ही परत या, अजितदादा तुम्ही परत या.